त्याला उघडली नाही, आल्या आता लाईट. मोकळंच खावं वाटतंय सगळं. एवढं छान आहे. मस्त अशी हरभऱ्याची भाजी केली आहे. हरभरच का? पाणी होता की शेंगदाण्याचा कूट. काय काय टाकलं आहे सांगा की रेसिपी. छान असं सगळं टाकून चांगलं परतून घेतलं आणि मग त्याच्यात थोडंसं पाणी ओतायचं, छान शिजवायचं. पातळ करावं लागेल ना थोडी सरभरीत, मोकळी नाही पुरणार कारण की हरभरे थोडेच होते. ती वरचे मी ठेवले ते इथं. एकदा अजून भाजी कराय, भाजीची पंचायत आहे. आता आज रविवार आहे, मंडईला जायचं म्हणलं तर ही नाही तर कुणावर जायचं, आप्पाला लावा लागेल आज. होय वाय, कारण की सगळं संपलंय. वांगी पण नाही तर, बटाटी तेवढी आहेत, कोथिंबीर आणि बटाटी एवढं शिल्लक आहे आपल्याकडं. वांगी, भाज्या, मिरची पण आहे. हे सगळं संपलेलं आहे, तर सगळं आणावं लागेल. तर बघू काय होतंय, कसं होतंय. भिजवाय जायचंय आप्पांना आणि मग भिजवाय जाऊन आले. मंडळी काय आमच्या इकडे इरबळ नसती. 4 वाजल्यापासून भरायला स्टार्ट होती. भरायला म्हणजे सगळे विकणारे जे माणसं असतात ती 4 वाजल्यापासून येतात. कोण कोण तर 8 वाजता म्हणलं तरी येतं. त्या दिवशी आम्ही सगळा बाजार करून महागारी चाललो होतो, तेव्हा एक काका आलते मुळं घेऊन, मुळं विकायला. छान असे अजून पाणी वतणार, मग त्याला उकळी फुटणार, मग नंतर तरी येणार छान लाल जरत. तुम्हाला ती पण मी दाखवते. त्याला उकळी फुटू द्या नंतर ना, मग तुम्हाला दाखवते कशी भाजी झाली लाल. चला बघितलं का, तुम्हाला म्हणलं तर भाजीला छान अशी तरी आले होते, दाखवते अशी भाजी झाली मस्तपैकी. मग इकडे छान अशा बाजरीच्या भाकरी. या छानपैकी जेवण करायला सगळेजण. कशी वाटते भाजी कमेंट करून सांगा. ही करा की झाकं खूप येडायचं. पेढा आणलं तुम्हाला काल माहिती असेल काय नाही. त्याच्यावर वजन ठेवा फक्त. हा म्हणजे दबले जाते ते. काय होतं फ्रीजमध्ये कुठलाही पदार्थ असला की वास लागतो त्याला, त्याच्यामुळे मग खाऊ वाटत नाही. अंडी फ्रीजमधली अंडी काल दिली त्यांना, तुम्हाला तर माहिती व्हिडिओ काढला होता काल. आलती आपलं सहजासहजी होय, गेली बी लगेच माघारी. काम होतं त्यांना. जीव नाही, अनुष्का नाही, कुणी नव्हती, ती चालती आणि गेली. काम म्हणजे कशाला आलती, ते कविता आत्याकडे गेलती. कविता आत्याकडे बघायला मशीन बघायला गेली. त्या भरण्या आणल्या, जेवण केलं हॉटेलवर आणि मग नंतर न गेले घरी. आपलं येरवाळी पुरी शाळेत आलते त्याच्यामुळं. तर दूध तापवाय चालले म्हणजे आईला म्हणलं, मीच म्हणलं तापवा म्हणजे मी छान असा व्हिडिओ काढून टाकते. थोडासा कमी पडला होता छान असा, म्हणजे व्हिडिओ एक 5-6 मिनिटाचा तर नको का जास्तीत जास्त. आता काय मोठं व्हिडिओ काढते मी, छोटे छोटे नाही काढत, भरपूर छान असं. तर चला मी येते बाउंड्रीत जाऊन व्हिडिओ सोडून. आणि इकडे दूध ते म्हणते शुभ्राला आणायची अजून. मग काय शुभ्रा गेली आमची आजीकडं, भाऊकडे गेली आहे. तिकडंच खायला झोपायला. नेमकं काय करते तिची तिला खेळायला होतं तिथं मन मोकळं जाऊन. इथं आपण सारखं नव्हतं इकडे ये तिथं काय तिच्या मनानेच चालतं. आजी तिला काहीच म्हणत नाही. पाण्यात खेळून देती, इकडं खेळून देती. म्हणजे धुवायला लागलं की तिला पाण्यात, भांडी घासायला लागलं की पाण्यात. अजून भाकरी कालवण करत असताना लगी तिला थोडं थोडं द्यायचं करू लागायला. चपाती म्हणा, भाकरी म्हणा. त्याच्यामुळे मग तिला काय होतं, रमून जातं. उजेड पडतोय तर ऊन नाही, पाऊस कवा पडतोय आहे आता काय माहिती, आता कवा येतोय. बसणार तर दिवसाच्या पाळीची लाईट गेली 8च्या दिवस आहे. आप्पांना आमच्या जायचं होतं आज भिजवाय, पण काम असल्यामुळं नाहीत गेलं. आता आबाळ येतंय जातंय, कपडे बी सुकून द्यायना आणि काहीच होऊन द्यायना. नीट लय मोठा येऊन भिजवं म्हणजे भरणं पण वाचवं नाही आणि कमी येऊन कपडे पण सुकवा नाहीत. असं काम आहे दुईकडनं. तर असू द्या, कसा वाटला व्हिडिओ सांगा. अजून तुम्हाला दाखवती परत ना, तिकडे गेल्यावरती व्हिडिओ सोडती. त्यांना म्हणलं अंड्यांना ध्यान राखा, मी जाते आणि व्हिडिओ सोडून येते. तुम्ही म्हणता कुठं जायचं असतं व्हिडिओ सोडायला, तर तुम्हाला आज मी ठिकाण दाखवते कुठं जायचंय. आणि तिकडं शेड पण मारायचं चालू आहे गाडीसाठी. मला सगळ्या
तुम्हाला दाखवते मी लांबनं. दिसत असेल एवढं तेवढं. आणि तुम्ही म्हणता शुभ्रा कुठं राहते, शुभ्रा कुठे जाते, आमच्या आजी आजोबा कुठं राहते, ती पण लई घराच्या लांब नाही तो काय तिथं राहते. तुम्हाला मी नीट दाखवते एकच मिनिट. ती घर आहे ना एकटी आहे भाऊंचं, आणि इकडे इथं आमचं घर आहे, आणि मधनं रोड आहे. ती एकटी म्हणलं तरी जाते आणि एकटी म्हणली तरी येते. आणि रात्री तर व्हिडिओ सोडायला अंधार पडला, भाऊन ताई आलत्या, मग मी आपांना घेऊन गेली, कारण की विलाजच नाही, रेंजच येत नाही. आणि एकदा आपण कंटाळा केला ना की राहून जातो तसाच व्हिडिओ, परत न काढणं नाही होत. म्हणून मग आता आपण ठरवलंय काही झालं तर 5-6 मिनिटाचं तरी निदान सकाळी एक आणि संध्याकाळी एक, 2 छान असे व्हिडिओ काढायचे. आणि एकदा सवय लागली ना रुटीन शेअर करायची तर भारी वाटतं. सगळेजण म्हणते छान येत आहे, प्रोत्साहन देतात वगैरे. तर आपलं मिरच्या नीट करायच्यात आपल्याला. ऊन असं थोडं पडलं की वाळून भाजून ठेवायच्या. कांदा चिरून तळायचा. कांदा तर चिरून तळायला अख्खा दिवस जातो. आता 2 दिवस काय नाही, 2 दिवस झाल्यानंतर ना तुम्ही म्हणताल अस्मिता ताई आता काल आज उद्या परवा 2-3 दिवस जरा रेस्ट घ्यायची, म्हणजे थांबलोय आम्ही. नंतर ना बुधवारपासून बुधवार गुरुवार शुक्रवार चालूच लागायचं. लक्ष्म्यांचं साहित्य सामान आणि सगळ्या मैत्रिणींना फ्रेश बनवून भेटेला. काही अडचण वगैरे नाही घेण्यासाठी तुम्हाला, कारण की बऱ्याच ताईंना वाटतं बाहेरचं घ्यायचं म्हणल्यावरती, पण काही हरकत नाही, घेतलं तरी चालतंय. सगळं तुम्हाला शुद्धतेने बनवून दिलेलं आहे, शुद्ध छान असं. तर असू द्या, कसा वाटला व्हिडिओ आपला कमेंट करून सांगा. चालत 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 आलीच मी इथं, अजून लांब आहे. तिकडून आली तर वाटेल तिथनं. आता चालत चालली आहे. बाँड्रीत शेरडा वगैरे असतात, शेरडा नाहीत, गवतच नाही तर शेरडा तरी कुठे थांबणार आहे. तर आहे ते कोणाची तरी राख जी माणूस राखतो त्याच्या आहेत वाटतं. धाप लागली, चालून बोलून धाप लागली. आले ते झाड जवळ, शर्ट आहे. चला तिथं आहे कोणतरी शेरडावरती, तिथं जायचं आहे आपल्याला. ते झाड आहे ना इथलं लिंबाचं, ही नाही त्याच्या पुढचं तिथं. तर असू दे, बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा.